या अगोदर आपण गणित भाग 2 च्या समरूपता या प्रकरणातील त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय तर याचा आपण अभ्यास केलेला होता। आज आपल्याला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास तर याविषयी आपल्याला स्टडी करायचा आहे। तर हा व्यत्यास काय आहे बघा। तर त्रिकोण ABC च्या बाजू BC वर D बिंदू असा असेल की बघा, त्रिकोण ABC च्या बाजू BC वर D बिंदू असा असेल की AB छेद AC बरोबर BD छेद DC। AB छेद AC गुणोत्तर कसं दिलेलं आहे बघा। AB छेद AC बरोबर BD छेद DC। तर किरण AD हा, इथे बघा मी किरण घेतो, किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो। तर हा कोन BAC चा दुभाजक असतो। तर यालाच त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास असं म्हणतात। पुन्हा एकदा बघा शॉर्टकट मध्ये, त्रिकोण ABC च्या बाजू BC वर D बिंदू असा असेल की AB छेद AC बरोबर BD छेद DC। तर किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो। तर हा प्रमेयाचा व्यत्यास, तर याच्यावरचं उदाहरण परीक्षेला विचारलं जातं। तर याची सिद्धता काय विचारली जात नाही, पण याच्यावरचं आपल्याला उदाहरण तयार करायची, त्याची तयारी करायची असते। तर आता आपण उदाहरणं याच्यावरची पाहायची आहेत। तर इथे आपण आता सुरुवातीला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयावर आधारित इथे आपल्याला एक उदाहरण सोडवायचं आहे। उदाहरण क्रमांक 1 बघा। त्रिकोण PQR मध्ये किरण QS हा कोन PQR चा दुभाजक आहे। जर PQ बरोबर 8 दिलेला आहे, इथे 8 सेमी, QR बरोबर 12 सेमी, SR बरोबर 9 सेमी दिलेला आहे। तर PS बरोबर किती, तर याची आपल्याला किंमत काढायची आहे। तर आता हे उदाहरण सोडवताना आपल्या लक्षात यायला पाहिजे की त्रिकोणाचा, इथे त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणाच्या एका कोणाचा दुभाजक दिलेला आहे। तर अशा वेळी कोणती दोन गुणोत्तरे समान असतात तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजेच हे उदाहरण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय वापरून आपल्याला सोडवायचं आहे। तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। म्हणून आता तो प्रमेय वापरत असताना सुरुवातीला आपल्याला इथे माहिती द्यावी लागेल। त्रिकोण PQR मध्ये किरण QS हा कोन PQR चा दुभाजक आहे। तर हे अगोदर लिहावं लागेल आणि म्हणून मग पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय वापरायचा आहे। त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार बघा आता कोणती गुणोत्तर समान आहेत। तर इथे बघा, PQ छेद QR बरोबर PS छेद SR घ्यायचं आहे। इथे लिहितो मी, PQ छेद QR बरोबर PS छेद SR। बघा, PQ छेद QR बरोबर PS छेद SR। आता याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत। किमती ठेवत असताना बघा, PQ ची किंमत किती आहे, 8 आहे। 8 छेद 12 बरोबर PS ची किंमत आपल्याला काढायची आहे, त्यामुळे PS आहे तसं लिहिलेलं आहे आणि SR ची किंमत आहे 9। आता आपल्याला PS ची किंमत काढायची आहे, 9 इथे भागिले आहे, इकडे आली की ते गुणिले होते। किमती ठेवून
आता इथे 9 भागिले तिकडे आले की गुणिले होते. 8/12 गुणिले 9 बरोबर PS. आता इथे आपल्याला तो भाग घालवायचा आहे. बघा पुन्हा एकदा मी लिहिलं PS इज इक्वल टू 8/12 गुणिले 9. इथे आता आपल्याला भाग घालवायचा आहे. बघा भाग कसा घालवायचा, तर इथे 4 ने भाग घालूया. 4 2 8, 4 त्रिक 12, त्याच्यानंतर 3 1 3, 3 त्रिक 9. तर 2 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा आहे आणि म्हणून PS बरोबर 2 गुणिले 3 म्हणजे PS बरोबर 6 सेंटीमीटर. तर हे उत्तर हे त्याचं उत्तर आलं. ओके. ओके. तर आता आपण एक पहिले जे उदाहरण पाहिलं तर ते त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयावर आधारित होतं. आता आपल्याला एक दुसरं उदाहरण सोडवायचं आहे. ते त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला इथे वापरायचा आहे. प्रश्न बघा कसा आहे 2. इथे मी शॉर्टकट मध्ये लिहिलेला आहे. प्रश्न असा आहे, खाली दिलेल्या आकृतीतील माहितीवरून रेख बीडी हा कोन ABC चा दुभाजक आहे की नाही ते ओळखा. म्हणजे आता इथे बघा हा रेषाखंड जो आहे रेख बीडी हा कोन ABC चा दुभाजक आहे की नाही आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजेच आपल्याला इथे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता इथे दिलेली माहिती बघा आकृतीमध्ये इथे कलेक्ट केलेली आहे, एकत्र केलेली आहे. AB बरोबर दिलेला आहे 5.4. त्याच्यानंतर इथे BC बरोबर दिलेले आहे 9, AD बरोबर दिलेला आहे 3.6 आणि BC बरोबर दिलेला आहे 6. आता आपल्याला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा आहे. म्हणजे दोन गुणोत्तर समान येतात का बघायचे आहे. कोणती दोन गुणोत्तर, तर इथे बघा AB छेद BC हे गुणोत्तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे. बघा आता AB छेद BC या गुणोत्तराची आपल्याला किंमत मिळवायची आहे. AB ची किंमत आहे 5.4 छेद BC ची किंमत आहे 9. आता इथे आपण भागाकार करायचा आहे, सोपं रूप द्यायचं आहे. सोपं रूप देत असताना इथे दशांश चिन्ह आहे. आता हे दशांश चिन्ह जर घालवायचं असेल तर आपल्याला इथे 10 ने अंशाला गुणावं लागेल. मग फक्त अंशालाच गुणायचे नाही तर छेदाला सुद्धा 10 ने गुणायचे आहे. म्हणजे तिथे बघा 5.4 गुणिले 10 आणि छेद 9 गुणिले 10. आता इथे 10 ने गुणल्यानंतर हे दशांश चिन्ह इथलं निघून जाईल. म्हणजे 54 छेद 90 येईल. 54 छेद 90. आता किती भाग जातो बघा, एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला भाग केला पाहिजे. कोणती संख्या, एकाच संख्येने भाग दिला पाहिजे 18 ने. बघा 18 त्रिक 54 आणि 18 पंचे 90. तर इथे उत्तर मिळेल आपल्याला 3/5. त्याला आपण क्रमांक द्यायचा आहे 1. इथे छोटे छोटे भाग घालवले तरी चालतील. डायरेक्ट मी इथे 18 ने भाग घालवलेला आहे. 18च्या पाड्यामध्ये अंश आणि छेद येतो म्हणून. तर इथे छोटे छोटे भाग घालून अतिसंक्षिप्त रूप आपल्याला मिळवायचं आणि त्याला क्रमांक 1 द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं गुणोत्तर घ्यायचं आहे. आता इथे AB छेद BC बरोबर 3/5 मिळाले. त्याला आपण क्रमांक 1 दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं गुणोत्तर आपल्याला मिळवायचं आहे AD छेद BC. AD छेद BC म्हणजे कुठलं बघा इथे AD छेद BC हे गुणोत्तर मिळवायचं आहे. त्याच्यासाठी इथे बघा AD ची किंमत 3.6 आहे आणि छेद BC ची किंमत 6 आहे. इथे ठेवली. पुन्हा एकदा आपल्याला हे दशांश चिन्ह घालवायचे असतील तर अंशाला आणि छेदाला इथे आपण 10 ने गुणलेले आहे. म्हणजे 3.6 गुणिले 10 केले तर 36 येतात. दशांश चिन्ह निघून गेलं. इथे 6 गुणिले 10 60 मिळाले. आता याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर इथे 12च्या पाड्यामध्ये अंश आणि छेद आहे. मी डायरेक्ट इथे 12 ने भाग घालवला. 12 त्रिक 36 आणि 12 पंचे 60. त्याच्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे संक्षिप्त रूप 3/5. याला क्रमांक दिला 2. म्हणजे दुसरं गुणोत्तर AD छेद BC बरोबर 3/5 मिळालेला आहे. याला क्रमांक 2 दिला. आता विधान 1 व 2 वरून या दोन्ही विधानावरून बघा इथे उजवी बाजू समान आहे.
उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू समान घेतली. इथे डावी बाजू समान घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ही दोन गुणोत्तर समान आलेली आहेत. कोणती बघा, AB छेद BC बरोबर AD छेद DC. आणि म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे आणि हेच आपल्याला शोधायला सांगितलं होतं की रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे की नाही. तर त्याचं इथे उत्तर मिळालेलं आहे. ओके, नमस्कार. आज आपल्याला इयत्ता 10वी गणित भाग 2 समरूपता या प्रकरणातील 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म अभ्यासायचा आहे. गुणधर्म बघा कसा आहे. 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. तर आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. तर सिद्ध करण्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल. तर 3 समांतर रेषा म्हणजे आपल्याला इथे 3 समांतर रेषा घ्यायच्या आहेत. अशा 3 समांतर रेषा घ्यायच्या आहेत. यांना आपण नावे देऊ. रेषा L, रेषा M आणि रेषा N. आता आपल्याला 2 छेदिका घ्यायच्या आहेत. अशी एक आपण छेदिका घेतली. या छेदिकेला आपण T1 म्हणू, ट्रान्सव्हर्सल म्हणून, आणि एक दुसरी छेदिका घेऊ अशी, तिला T2 हे नाव देऊ. आता आपल्याला इथे छेदिका जिथे छेदतात तिथे आपल्याला नावं द्यावी लागतील इथे सिद्ध करण्यासाठी, गुणोत्तर घेण्यासाठी. तर इथे आपण A, B, C आणि इथे P, Q, R घेऊ. आता आपल्याला आकृतीच्या आधारे पक्ष लिहायचा आहे. तर पक्ष काय होतं बघा. पक्ष लिहायचं म्हणजे आकृतीमध्ये जी काय माहिती दिलेली आहे तर ती आपल्याला पक्षामध्ये लिहायची असते. पक्ष बघा काय होईल. रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N. T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका आहेत. छेदिका T1 त्या रेषांना अनुक्रमे A, B व C या बिंदूत छेदते आणि छेदिका T2 त्या रेषांना अनुक्रमे P, Q आणि R या बिंदूत छेदते. तर एवढं पक्ष होईल. पक्ष कसं लिहायचं समजलं का बघा. त्याच्यानंतर आपल्याला साध्य लिहायचं आहे. तर साध्य म्हणजे जे सिद्ध करायचं आहे तर ते साध्यामध्ये लिहायचं आहे. साध्य काय सिद्ध करायचं आहे तर इथे बघा 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. बघा या 3 रेषा समांतर आहेत. त्याच्यावर T1 या छेदिकेनं इथं आंतरछेद तयार केलेले आहेत. बघा हा एक आंतरछेद इथे आहे आणि हा दुसरा आंतरछेद आहे. तर या आंतरछेदांचं गुणोत्तर म्हणजेच AB छेद BC, AB छेद BC, AB छेद BC हे कुणा इतकं असतं तर त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा इतकं असतं. दुसरी छेदिका आपण T2 घेतलेली आहे आणि त्याने तयार केलेला आंतरछेद इथे आहेत बघा PQ आणि QR. तर यांच्या गुणोत्तरा इतके घ्यायचं आहे म्हणजे तिथे गुणोत्तर घ्यायचं आहे PQ छेद QR आणि ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यामुळे साध्य झालं AB छेद BC बरोबर PQ छेद QR. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. सिद्ध करत असताना आपल्याला इथे या आकृतीमध्ये काही बदल करावा लागतो आणि तो करावा लागणारा बदल आपण इथे रचनेमध्ये लिहायचा आहे. तर इथे आपल्याला काय बदल करायचा आहे तर इथे बघा रेख PC काढायचा आहे आणि हा रेषा M ला जिथे छेदतो त्या बिंदूला आपण एक नाव देऊया, D नाव दिलं. आता हे आपल्याला रचनेमध्ये लिहायचं आहे. रचना काय लिहायची आहे. रेख PC काढला, रेख PC काढला
तो रेषा यमला बिंदू डीत छेदतो, बिंदू डी मध्ये छेदतो. तर ही झाली रचना. आणि मग त्याच्या पुढचा भाग म्हणजे सिद्धता. आता आपल्याला सिद्धता घ्यायची आहे. सिद्धता. तर सुरुवातीला इथे आपण बघा त्रिकोण एसीपी चा विचार करा. त्रिकोण एसीपी हा जो त्रिकोण आहे इथे, या त्रिकोण एसीपी चा विचार करायचा आहे आपल्याला. इथे त्रिकोण एसीपी मध्ये रेख बीडी समांतर बाजू एपी, रेख बीडी समांतर बाजू एपी. आता इथे बघा या त्रिकोणामध्ये हा असा त्रिकोण आहे आणि याच्यामध्येही समांतर रेषाखंड आहे. तर आपण इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरू शकतो. या दोन भुजा रेषाखंडांच्या लांबींचं गुणोत्तर हे या दोन रेषाखंडांच्या लांबींच्या गुणोत्तरा इतकं असतं. म्हणून आपण इथे लिहू शकतो आता AB छेद BC बरोबर PD छेद DC. आपण इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरलेला आहे. बघा AB छेद BC बरोबर PD छेद DC. आणि इथे आपण याला कारण लिहायचं आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. आणि याला क्रमांक दिला 1. याचा पुढे आपल्याला वापर करायचा आहे. तर याच पद्धतीनं आता इथे दुसरा त्रिकोण जो आहे त्याचा विचार करा. इथे बघा हा त्रिकोण आपण वाचताना असा वाचूया, त्रिकोण CPR म्हणूया. हा त्रिकोण बघा, या त्रिकोणामध्ये हा रेषाखंड या बाजूला समांतर आहे बघा. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरता येतो. तर कसा, त्यासाठी आपल्याला काय लिहायचं आहे, इथे जसं लिहिलेलं आहे तसंच लिहायचं आहे. त्या त्रिकोणाच्या बाबतीत त्रिकोण CPR मध्ये, त्रिकोण CPR मध्ये रेख DQ समांतर बाजू CR. इथे बघा DQ समांतर बाजू CR. म्हणजे पुन्हा एकदा इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे. PD छेद DC बरोबर PQ छेद QR. इथे PD छेद DC बरोबर PQ छेद QR, PQ छेद QR. इथे पुन्हा कारण लिहायचं आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. आणि याला क्रमांक दिला 2, क्रमांक दिला 2. आता विधान 1 आणि 2 वरून बघा आपल्याला काय लिहिता येईल. इथे एक गुणोत्तर समान आहे बघा. इथे PD छेद DC आहे, PD छेद DC आहे. म्हणजे एक गुणोत्तर दुसऱ्याशी आणि दुसरं गुणोत्तर तिसऱ्याशी समान आहे. म्हणजे तिन्ही गुणोत्तर समान आहे. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो, म्हणून AB छेद BC बरोबर PD छेद DC बरोबर PQ छेद QR, PQ छेद QR. आणि याला इथे लिहिलं 1 व 2 वरून, 1 व 2 वरून. 1 व 2 वरून कसं लिहिलेलं आहे, तर इथे पहिलं गुणोत्तर दुसऱ्याशी आणि दुसरं गुणोत्तर तिसऱ्याशी समान आहे, म्हणून तिन्ही गुणोत्तर समान. आणि मग शेवटी आपल्याला इथे जे सिद्ध करायचं आहे ती गुणोत्तर आपण इथे घ्यायची आहेत. म्हणजेच पहिलं आणि तिसरं गुणोत्तर. आणि म्हणून AB छेद BC बरोबर PQ छेद QR. आणि जे आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं ते इथे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे इथे साध्यामध्ये होतं ते इथं सिद्ध झालेलं आहे. इथे फक्त मी पक्ष लिहिलेलं नाही, तर ते कसं लिहायचं, आकृतीची माहिती इथे लिहायची आहे. बाकीचा भाग सगळा आपण इथे लिहिलेला
आहे. ओके, तर हा झाला 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. तर याच्यावर आधारित उदाहरणे असतात, तर त्यातले एक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर आता आपल्याला 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म यावर आधारित उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर 3 समांतर रेषा आणि त्यांचा छेदिका गुणधर्म या आकृतीमध्ये कसा वापरायचा आहे बघा. प्रश्न कसा दिलेला आहे, उदाहरण बघा. समलंब चौकोन LMNO मध्ये बाजू LM, समांतर बाजू PQ, समांतर बाजू ON दिलेली आहे. त्याच्यानंतर LP बरोबर 9 सेमी, LP बरोबर 9 सेमी, PO बरोबर 12 सेमी, त्याच्यानंतर MQ बरोबर 6 सेमी आणि तर QN शोधा म्हटलेलं आहे. QN शोधायचं आहे, म्हणजे याची आपल्याला किंमत काढायची आहे. तर आपल्या इथे पटकन लक्षात आलं पाहिजे की हे तिन्ही रेषाखंड एकमेकाला समांतर आहेत आणि या दोन त्यांच्या छेदिका आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म वापरायचा आहे आणि उत्तर मिळवायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर हा गुणधर्म काय आहे, तर 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर, आंतरछेदांचे गुणोत्तर यांचं गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा इतकं असतं. म्हणजेच हे गुणोत्तर LP छेद PO बरोबर MQ छेद QN हे गुणोत्तर घ्यायचं, त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या आणि आपल्याला QN ची किंमत शोधायची आहे. आता हे गुणधर्म वापरण्यापूर्वी आपल्याला जो दिलेला भाग आहे तो आपल्याला इथे घ्यावा लागेल. म्हणजे जिथे काय दिलेलं आहे, तर रेख LM, रेख LM समांतर रेख PQ, समांतर रेख ON, ON इथेपर्यंत लिहिलं. आणि मग आता आपण इथे लिहायचं आहे, म्हणून 3 समांतर रेषा, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका गुणधर्मानुसार, गुणधर्मानुसार आता कोणती गुणोत्तर समान घ्यायची आहेत बघा, तर LP छेद PO बरोबर MQ छेद QN घ्यायचं आहे. इथे घेतोय मी LP छेद PO बरोबर MQ छेद QN. आता याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. मी इथे आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत किमती. त्यामुळे इथे LP बघा 9 छेद 12 बरोबर 6 छेद QN. इथे आपण किमती ठेवलेल्या आहेत. किमती ठेवून आता हे फक्त आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथे तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार बघा, म्हणून 9 गुणिले QN बरोबर 6 गुणिले 12. QN ची किंमत काढायची आहे, म्हणून QN बरोबर 6 गुणिले 12 छेद हे 9 इथे गुणिले आहे, तिकडे आल्यानंतर ते भागिले होतील. म्हणजेच आपल्याला इथे सोपं रूप द्यायचं आहे. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, त्याच्यानंतर इथे 3 एके 3, 3 चौक 12, अंशस्थानी काय राहिले 2 गुणिले 4. म्हणजेच QN बरोबर 8 आणि याला एकक द्यायचं आहे सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 समांतर रेषा व त्यांचा छेदिका गुणधर्माचा वापर करून इथे QN या रेषाखंडाची लांबी शोधायची आहे. विद्यार्थी मित्र, धन्यवाद.